तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या। तर मी आज बनवत आहे अंडा फ्राय राईस। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चल रेसिपी पाहूयात। तर सर्वात आधी मी इथे पावशेर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तेजपत्ता, ठेचून घेतलेला लसूण, एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर व मसाल्यामध्ये लाल मिरची मी वापरणार नाहीये कारण की हिरवी मिरची वापरत आहे, त्याच्यामुळे फक्त मसाल्यामध्ये सुहानाचा एक बिर्याणी मसाला घेतलेला आहे व हळद घेतलेली आहे। सर्वात आधी कुकर गरम करून घ्यायचा आहे। कुकर गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे। जिरे तडतडले त्याच्यानंतर तेजपत्ता थोडासा कलर चेंज झाला की कांदा, टोमॅटो मऊसूत होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर लसूण टाकायचा, ठेचून घेतलेला लसूण, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर मसाला टाकायचा आहे। मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे। दही टाकल्याने पुलावला टेस्ट खूप मस्त येते। दही तुम्ही आवडत असेल तर नक्की टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण जास्त करून टाकाच। छान टेस्टी पुलाव बनतो। दह्यामुळे वेगळीच चव येते, छान अशी टेस्ट येते। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर तांदूळ टाकायचा, कोथिंबीर चिरून टाकायची व चवीनुसार मीठ व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। भात शिजत आहे तोपर्यंत आपण अंडे उकडत आहे तोपर्यंत अंडा फ्रायची तयारी करून घेऊयात। कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। राईस शिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ, अंडा फ्राय करून घेऊ तोपर्यंत। तर अंडा फ्रायसाठी सर्वात आधी कढाई गरम करून घ्यायची। कढाईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे व लाल मिरची। तेल गरम झाल्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची व उकडलेल्या अंड्यांना 4ही बाजूंनी चिरा पाडून घ्यायचे आहे। अंडे टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरतून व 4ही बाजूने चांगले अंडे कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। असे लालसर अंडे झाले पाहिजे फ्राय, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे 4ही बाजूने चांगले असे फ्राय करून घेतलेले आहे। अशा प्रकारचा अंडा फ्राय राईस तुम्हाला कसा वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।